हॅलो फ्रेंड्स, नेटबेटच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, या भागामध्ये आपण बघणार आहोत जीमेल मधील एक अतिशय महत्त्वाचं फीचर, ते म्हणजे लेबल्स। बेसिकली लेबल्स हे असं एकमेव फीचर आहे ज्याच्यामुळे जीमेल आणि इतर ईमेल सर्व्हिसेसमध्ये फंडामेंटल फरक आहे। म्हणजेच जीमेल खूप वरचढ आहे किंवा खूप सरस आहे ते या लेबल या फीचरमुळे। आणि ते लेबल हे फीचर काय आहे, ते कसं वापरायचं हे आपण या भागामध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या ईमेल बॉक्समध्ये आलेल्या ईमेल्सना जनरली आपण फोल्डरमध्ये जमा करतो, परंतु फोल्डरमध्ये ईमेल जमा करण्याचा एक महत्त्वाचा दुष्परिणाम किंवा महत्त्वाचा तोटा म्हणजे आपण एका ईमेलला केवळ एका फोल्डरमध्येच ठेवू शकतो। त्यामुळे जर एकाच ईमेलची कॅटेगरी विविध फोल्डर्सची असेल तर मात्र ते आपल्याला शक्य होत नाही। जीमेलने यावर उपाय शोधला, तो म्हणजे लेबल्स। मला काय सांगायचंय हे मी तुम्हाला एका उदाहरणाने समजवतो। हे बघा, इथे माझ्याकडे एक ईमेल आहे, ही नेटबेट वेबिनारची ईमेल आहे। तर ही ईमेल मी सिलेक्ट केली। ईमेल सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथे आपल्याला हे लेबलचं चिन्ह दिसतंय आणि लेबल्स असं लिहिलेलं दिसतंय। त्यावर मी क्लिक करून एखादा नवीन लेबल बनवू शकतो किंवा यापूर्वी असलेलं लेबल मी याला देऊ शकतो। तर इथे मी नवीन लेबल बनवत आहे, वेबिनार असं मी एक लेबल बनवलं, क्रिएट न्यू आहे, त्यावर क्लिक केलं तर बघा आता मला विचारलं जात आहे नेस्टिंग करण्यासाठी, म्हणजेच हे लेबल मी आणखीन एका दुसऱ्या लेबलच्या अंडर ठेवू शकतो। परंतु सध्या मी तसं काही करत नाहीये, मी हे एकच लेबल निवडतो, वेबिनार, आणि क्रिएट करतो। तर आता बघा, इथे आपल्याला वेबिनार असं लिहिलेलं दिसत आहे। त्याचप्रमाणे इथे मोअर लेबल्स मध्ये गेलो तर आपल्याला आपले लेबल्स दिसतात, त्यापैकी हा बघा इथे वेबिनार आलेला दिसतोय। आता इथे हा जो छोटासा एरो आहे त्यावर मी क्लिक करतो आणि या लेबलला मी कलर करतो। समजा वेबिनारशी संबंधित सर्व ईमेल्सला मला ग्रीन कलर द्यायचा आहे। हा बघा, हा ग्रीन कलर मी सिलेक्ट करतो। आता मला इथे ग्रीन दिसू लागलेला आहे। त्यानंतर आणखीन एखादी ईमेल बघूया, सेमिनारची असेल तर ही बघा, इथे एक सेमिनारची ईमेल आहे, त्याला देखील मी सिलेक्ट करून आता लेबल देऊ शकतो। वेबिनार हे लेबलच मी त्यासाठी देतो आणि अप्लाय वर क्लिक करतो। आता दोन्ही ठिकाणी वेबिनार हे लेबल आलेलं आहे। आता ही जी ईमेल आहे ही एका कस्टमरची ईमेल आहे, ही माझ्या क्लायंटची ईमेल आलेली आहे। तर या ईमेलला मला वेबिनार या नावाखाली सेव्ह करायचं आहे, त्याचप्रमाणे मला आणखीन एका फोल्डरमध्ये टाकायचं आहे। तर त्यासाठी मी आणखीन एक लेबल या ईमेलला देईन, म्हणून मी ही एकच ईमेल सिलेक्ट करतो, त्यानंतर पुन्हा लेबलमध्ये जातो आणि या वेळेला मी नवीन लेबल सिलेक्ट करतो किंवा क्रिएट करतो, क्रिएट न्यू वर क्लिक करतो आणि इथे आपण लिहूया कस्टमर ईमेल। ओके, आता मी क्रिएट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बघता येईल इथे वेबिनार हे देखील लेबल आलेलं आहे, कस्टमर ईमेल हे देखील लेबल आलेलं आहे। त्याला आपण वेगळा रंग देऊ शकतो। कस्टमर ईमेलला आपण इथं वेगळा रंग देऊया, समजा मी हा रेड कलरचा आणि इथे देतो। तर अशा प्रकारे आपल्याला व्हिज्युअली आपल्या ईमेल बघून कळेल की कुठल्या रंगावरून कुठल्या ऍक्शनेबल ईमेल आहेत। उदाहरणार्थ लाल रंगाच्या जेवढ्या ईमेल्स मला दिसतील त्या कस्टमर ईमेल आहेत, त्यांना रिप्लाय करणं मला गरजेचं आहे किंवा लवकर केलं पाहिजे। अशा प्रकारे मी ऍक्शन देखील घेऊ शकतो। ही खूप व्हिज्युअल मेथड आहे, त्यामुळे आपल्याला ईमेल बॉक्सवर एक नजर मारली तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला आता कोणत्या ईमेल्स ऍक्शनेबल आहेत आणि कोणत्या नाहीत ते। एवढंच नव्हे मित्रांनो, तर आपण लेबलचा वापर करून ईमेल सर्च देखील करू शकतो। उदाहरणार्थ इथे जीमेलच्या सर्च बार मध्ये लेबल असं मी लिहेन, लेबल, त्यानंतर डबल कोलन आणि त्यानंतर मी माझ्या लेबलचं नाव लिहेन, उदाहरणार्थ वेबिनार। हे बघा, इथे आपल्याला आपोआप सजेस्ट केलं जातं, ते सिलेक्ट केलं तर वेबिनार या नावाखाली सेव्ह झालेल्या सर्व ईमेल्स आपल्याला दिसू लागतील। तर बघा, इथे मी आता कस्टमर ईमेल असं सर्च करतो। हे बघा, इथे कस्टमर ईमेल लेबल सर्च केलेलं आहे आणि कस्टमर ईमेल साठी जी मेल होती ती आपल्याला इथे दिसू लागलेली आहे। तर कस्टमर ईमेल या लेबल खाली जेवढ्या ईमेल्स असतील त्या आपल्याला इथे दिसू लागतील। तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, ज्या प्रकारे आपण ईमेल्सना फोल्डर बनवत होतो त्याऐवजी आपण त्यांना लेबल्स बनवलेले आहेत। त्यामुळे आता एकाच ईमेलला आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेबल्स देऊ शकतो, म्हणजेच एकाच ईमेलला आपण वेगवेगळ्या विषयांच्या फोल्डर्समध्ये सामावून घेऊ शकतो। हे जीमेल मधलं अतिशय पॉवरफुल फीचर आहे आणि हे अजून मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं हे पूर्ण नाहीये, हा फक्त थोडासा भाग आहे। लेबल्सचा खरा वापर होतो जीमेलच्या आणखीन एका सेवेबरोबर, ती आहे फिल्टर्स।
ती कशी वापरायची, म्हणजेच जीमेल लेबल्स आणि जीमेल फिल्टर्स एकत्र वापरून आपल्याला काय साधता येईल ते आपण बघूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तुमच्या जीमेल इनबॉक्समध्ये कोणत्या कॅटेगरीचे तुम्हाला लेबल्स बनवायचे आहेत ते ठरवा आणि त्यानुसार लेबल क्रिएट करून ते आपल्या ईमेल्सना जोडून बघा. धन्यवाद. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.